आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अवैध वाळू उपसा गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असताना चिमठाणे परिसरात देखील वाळू माफियांचा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरूच आहे। चिमठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी अनेक वेळा निवेदन आंदोलन केली आहे, तरी देखील प्रशासन मात्र थातुरमातुर कारवाई करून सदर प्रकरण जैसे थे असल्याचं निदर्शनास येत असल्यानं अखेर माजी सैनिक सोनू फौजीजी यांनी थेट मुख्यमंत्री यांनाच निवेदन पाठवून या परिसरातील अवैध वाळू उपसा या संदर्भात सविस्तर माहिती निवेदनातून दिली आहे। अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं याविषयी सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असं म्हटलं आहे। सदर निवेदनातून गेल्या अनेक वर्षांपासून चिमठाणे परिसरात बुराई नदीच्या पात्रामधून रात्री तसेच दिवसा देखील अवैध वाळू उपसा सुरू असून मात्र महसूल प्रशासन झोपेचा सोंग घेत असून करोडो रुपयांचा महसूल बुडवत असून मात्र धुळे जिल्हा अधिकाऱ्यांसह शिंदखेडा तालुक्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच तहसीलमध्ये अनेक पंटर असून अधिकारीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असून मोठ्या प्रमाणात तोड्या पाणी करून घेतात। तसेच वाळू उपसा जोरदार, मात्र शिंदखेडा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरत असून महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदेश असताना मात्र महसूल विभाग हे परस्पर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या गाड्या, डंपर यांना सोडून देत असून त्यामुळे लोकशाहीसाठी येणाऱ्या काळात हे घातक ठरू शकते। कारण वाळू उपसा करणाऱ्या गावगुंड यांना मोकळे रान झाले असून महसूल मंत्री यांच्या आदेशाला प्रशासकीय यंत्रणा मात्र केराची टोपली दाखवून राहिली। अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले देखील वाळू उपसा करणाऱ्या गावगुंड यांनी केलेले असून मात्र मकोका अंतर्गत कार्यवाही मात्र तालुक्यात मात्र कुठेही झालेली दिसत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे जे वाळू उपसा करत आहेत या व्यक्तीवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तालुक्यात असलेला अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी चिमठाणे परिसरात केली जात आहे। वाळू उपसा बंद न झाल्यास चिमठाणे परिसरात येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चिमठाणे परिसरातील गावकऱ्यांनी दिलाय। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात अवैध वाळू उपसा सर्रास सुरू असून तरी विना नंबर प्लेट ट्रॅक्टर व डंपर भर दिवसा ओव्हरलोड वाळू उपसा चालू असताना तसेच कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नसताना अवैध वाळू उपसा सुरू असून मात्र धुळे जिल्ह्यातील महसूल विभाग झोपेचे सोंग घेत असून तो 1000 रुपये घेऊन रस्त्यावर वाळू डंपर चालवणारा नारदमुनी कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। तसेच प्रशासनाला कोणाच्या दबावाखाली कारवाई का करत नाही असा प्रश्न गावातील नागरिक करत आहेत। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली धुळे जिल्हा महसूल प्रशासन हे दाखवण्यात स्पष्ट चित्र दिसत आहे। येत्या 8 दिवसात अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास चिमठाणे परिसरात मोठे आंदोलन नागरिकांसोबत छेडण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।